रावराजूर मतदारसंघामध्ये फार मोठ्या मतानं माझा विजय झाला. हा विजय हे जनतेचा विजय आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक होती. जनतेनं ही निवडणूक हातात घेतली होती. म्हणूनच जनतेच्या कृपा आशीर्वादाने श्री संत मोतीराम महाराजाच्या पुण्याईनं माझा विजय झालाय. हा विजय जनतेला मी अर्पण करतो आणि हा विजय जनतेचा आहे. मोठे दांडगे पुढारी धनदांडगे पुढारी माझ्या विरोधात असताना सुद्धा मला जनतेने निवडून दिले. जनतेनं ही निवडणूक हातात घेतली होती आणि जनतेनं ह्या विजयात जनतेचा वाटा आहे आणि ही जनता जनार्दन असल्यामुळं हा विजय जनतेचा आहे. हा विजय मी माझा नसून जनतेला अर्पण करतो. प्रसंगी या निवडणुकीमध्ये काय काय घडामोडी झाल्या. चिन्ह माझं वेगळं होतं. मला शिवसेनेमध्ये जावं लागलं. हे एका एका माणसाचं त्यानं कटकारस्थान केलं होतं. हे कटकारस्थान हाणून पाडण्याचं काम जनतेच्या माध्यमातून झाले. मित्रों, की निवडणूक तो झाकी आहे, आगे तो बहुत बाकी आहे. माध्यमातून आपल्याला ही माझी काय पहिली इलेक्शन नाही, ही माझं जिल्हा परिषदेचं 6वं इलेक्शन आहे आणि ह्यावेळी मी विजयी झालो. त्याबद्दल जनतेला मी लाख शुभेच्छा देतो. विकास कामाची पूर्वी सुरुवात केलेली आहे. दिग्रस बंधारा असो, शेतकऱ्याच्या विकासाचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, त्याच्या मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे सगळे प्रश्न मी या ठिकाणी सोडित आलेलो आतापर्यंत. सगळ्यांनाच माहित आहे तुम्ही का तिकीट नाकारलं, कोणामुळे नाकारलं, हे सगळ्याला माहित असल्यामुळे याच्यावर जास्त काही भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. आणि ह्या ठिकाणी बंडू जाधव हे आपले जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतल्यामुळं मला कुठेही काही कमी पडलं नाही. हा जनतेचा विजय आहे. जनतेला हा विजय मी अर्पित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.